आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेल्या धार्मिक धम्म सहलीतील सर्व उपासक आता तारादेवी टेम्पल बघण्यासाठी निघालेले आहेत. सर्व आपल्या धम्म सहलीतील उपासक आता तारादेवी टेम्पलला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपासक निघालेले आहेत. आपण बघत आहोत. अशा पद्धतीने आपण आलेलो आहोत तारादेवी टेम्पल त्या ठिकाणी भेट देण्यासाठी. हे बघा, तारादेवीचा एक फोटो आहे, मूर्ती आहे तारादेवी, आणि तारादेवी टेम्पलचा हा आमच्या साळवे आई आहेत बघा. चला मग येते ना आरून नाही केलता. अशा पद्धतीने आपल्या धम्म सहलीतील सर्व उपासका तारादेवी टेम्पलला भेट देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत. आपल्यापैकी जर कुणाला बुद्धदर्शन धार्मिक धम्म सहलीला यायचं असेल, बुद्ध जयंतीच्या निमित्तानं आपला टूर निघत आहे. 1 मेला बुद्ध जयंती आहे आणि 26 एप्रिलला बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघायचं आहे. 26 एप्रिल 2026. हे बघा, बुद्ध विहार, अतिशय भव्य दिव्य भगवंताची मूर्ती आहे. हे विहार सजवलेलं आहे बघा, किती डिझाईन काढलेली आहे. जागतिक कीर्तीचे गुरु दलाई लामा यांचा हा या ठिकाणी फोटो आपल्याला दिसत आहे. ही भव्य दिव्य भगवंताची मूर्ती. या विहारामध्ये आपल्या धम्म सहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अशा पद्धतीने बघा, हे पूर्ण भगवंताला अर्पण करतात. हे हाथ जोड़ा, बोला अरहं सम्मा संबुद्धो।
भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. वंदन करायचं अभिवादन म्हटलं की. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. वंदन करा. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. अशा पद्धतीने आज या ऐतिहासिक बुद्धगया येथील या धार्मिक ठिकाणांना भेट देत असताना आज आपण तारादेवी टेम्पलला या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत. हे तिबेटियन बुद्ध विहार आहे. लक्षामध्ये 4 मजली बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगवरती तारादेवीचा पुतळा आहे, आपण तुम्ही बघितला असेल तर. आणि या विहाराच्या बाजूला हे जे काही दोन्ही बाजूने ही धर्मशाळा आहे. तिबेटियन लोकांना राहण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे केली जाते. लक्षामध्ये या ठिकाणी त्यांच्या देशातील विद्यार्थी शिक्षण घेतात, या ठिकाणी राहतात, वास्तव्य करतात, धर्माचा अभ्यास करतात. अशा पद्धतीने देश विदेशातील प्रत्येक देशाच्या लोकांनी या पवित्र ठिकाणी जमिनी खरेदी करून आपले स्वतःचे हक्काचे आणि मालकीचे बुद्धविहार निर्माण केलेले आहेत. असं एक तरी बुद्धविहारामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसते? कुठेच नाही, आहे की नाही? आणि म्हणून हा आदर्श घेण्यासारखा आहे की जगातले लोक किती बौद्ध धर्माला मानतात, दानधर्म करतात, आचरण करतात, पालन करतात आणि म्हणून ते लोक सुखी आहेत. लक्षामध्ये आपण ते करत नाही म्हणून आपण आपले सारे परेशानी. तर भगवंताचा धम्म हा मानवाच्या कल्याणासाठी आहे, मानवाच्या हिता आणि सुखासाठी आहे. तो पालन केला पाहिजे, आचरण केला पाहिजे, आहे की नाही? जगातले थायलंड, तिबेट, भूतान, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, जापान, श्रीलंका या देशातले लोक बुद्ध धम्माचं काटेकोरपणे पालन करतात, म्हणून ते लोक सुखी आहेत. तुम्ही आता फिरताना बघताना त्यांच्या चेहऱ्यावर किती तेज असते, आहे की नाही? त्याचे कारणं आहेत ते लक्षामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने हे भव्य दिव्य पाना भगवंताची मूर्ती, हा स्टेज बघा, हे सजावट बघा, हे दान बघा कसं इथे दिले. दररोज भगवंताला अर्पण करतात, ते दररोज पूजा करतात लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने आपण आता तारादेवी टेम्पलला भेट दिलेली आहे. ठीक आहे. प्रिय सज्जनांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला बुद्धगया येथील तारादेवी टेम्पलला आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तारादेवी टेम्पलच्या मधलं हे जे बुद्धविहार आहे, या बुद्धविहारामध्ये बघा भगवंताची मूर्ती आहे. अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य भगवंताची मूर्ती आहे. मूर्तीचा स्टेज बघा, किती सजावट या ठिकाणी केलेला आहे. आणि विहाराची पेंटिंग बघा, अप्रतिम पेंटिंग आहे. असं मला वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये एकही बुद्धविहार नाही आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील उपासक उपासिकांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आदर्श घेतला पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची बुद्धविहार निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी आपली पूर्ण श्रद्धा बुद्ध धम्म संघावर असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आज जसं या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी धम्मसहलीमध्ये सहभागी होऊन प्रत्येक धार्मिक ठिकाणांना भेट देत आहेत, तसं आपणसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये एक वेळ का होईना, जसं हिंदू धर्मामध्ये चारीधाम करतात, मुस्लिम समाजामध्ये हज करतात, त्या पद्धतीने बौद्ध धर्मामध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये एक वेळ का होईना आपण बुद्धगयेच्या जे महत्त्वाचे 4 ठिकाणं आहेत भगवंतांनी सांगितलेले, ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला ते ठिकाण लुंबिनी, भगवंताला ज्ञानप्राप्ती झालं ठिकाण ते बुद्धगया, भगवंतांनी धम्माचं चक्रगतिमान केलं ते ठिकाण सारनाथ, आणि तथागतांना महापरिनिर्वाण प्राप्त झालं ते ठिकाण कुशीनगर,
हे भगवंतांनी 4 महत्त्वपूर्ण ठिकाण सांगितलेले आहेत. या 4 ठिकाणांना आपण सर्वांनी भेट देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या 4 ठिकाणाच्या व्यतिरिक्त आपण छोटे मोठे जवळपास 20 दिवसामध्ये आपण 70-72 ठिकाणं आपण दाखवतो आहे. आणि म्हणून आपल्याला या धम्मसहलीमध्ये सहभाग घ्यायचा असेल, येत्या 1 मे 2026 रोजी बुद्ध जयंती आहे. बुद्ध जयंतीच्या निमित्तानं जगातले लोक या ठिकाणी बुद्धगयेला येतात. आपणही बुद्धगयेला येऊन आपली बुद्ध जयंती साजरी करण्यासाठी इच्छा असेल तर 26 एप्रिल 2026ला आपण बुद्धभूमी मावसाळ्यावरून पुन्हा बुद्धदर्शन धार्मिक धम्मसहलीचं आयोजन केलेलं आहे. 10 ते 15 सीट बुकिंग झालेली आहेत. आणि म्हणून आपल्यापैकी जर कोणाला यायचं असेल 800071174657 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आजच आपलं सीट बुकिंग करा. हे धार्मिक चॅनल आहे. या धार्मिक चॅनलला यूट्यूबवर जाऊन आपल्या मोबाईलमध्ये सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला घर बसल्या बुद्धदर्शन धार्मिक धम्मसहलीचं आपल्याला नियोजन पाहता येईल. आणि म्हणून हे धार्मिक चॅनल आहे. धार्मिक चॅनलला किंवा आपल्याकडून कुठलाही पैसे लागत नाही, काही चार्जेस लागत नाही. आपल्या मोबाईलमध्ये फक्त सबस्क्राईब करायचं आहे. आणि मग आपल्या मोबाईलमध्ये आपण अवश्य सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. जय भीम. या ठिकाणी पूर्ण भंतीजी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण दिसत आहोत. नमस्ते 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 नमस्ते. बोला नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. या